हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। तर आज आहे आपला डेली व्लॉगचा डे 4। तर आत्ताच मी शाळेवरून आले होते आणि आज होता पीटीचा ड्रेस। मला यायला कालचे एवढेच म्हणजे 6:30 वाजले होते। आणि बघा मी इथं मस्त फ्रेश वगैरे झालेली आहे आणि मग मी रोजसारखंच इथं दिवा वगैरे लावला। मग संध्याकाळ म्हणलं तर चहा हवाच, मग मी इथं चहा बिस्किट खाऊन घेतलं। आणि मम्मीने आणली होती काही भाज्या, तर यातली कोथिंबीर हिरवीगार आणली होती मम्मीने मस्तपैकी। तर ही कोथिंबीर नीट करायची होती, याचे सगळे देठ वगैरे काढायचे होते। हे बघा किती हिरवी कोथिंबीर आहे ही, आणि याचे सगळे देठ वगैरे काढून घ्यायचे आणि याची मी सुतळी वगैरे काढून घेतली। तर मम्मीने आणले होते इथे लाल लाल टमाटे आणि जांभळे असे वांगे आणि इथे हिरवीगार काकडी। तर उन्हाळ्यात काकडी खायला तर हवीच असते रात्री जेवणाला। तर मी ते कोथिंबीरचे सगळे देठ वगैरे काढून घेतले आणि बघितलं तर काय यात अर्धा तर गाजर गवतच होता। आणि असं तुम्ही बघून घेत जा जास्ती करून तर कोथिंबीर। मग मी इथं काकडी खाल्ली आणि मग आज करायची होती आपल्याला जेवणाला मॅगी। तर इथे मी लसूण वगैरे सोलायला घेतलं आणि कधीही लसूण सोलण्याच्या आधी त्याला हातावर आपण मस्तपैकी रगडून घ्यायचं, आणि असं म्हणजे ते नखाला वगैरे आपल्याला झणझण करणार नाही। आणि हे लसूण सोलल्यानंतर हे मी टाकलं उकळीत आणि नंतर थोडीशी साखर टाकली आणि थोडंसं लाल तिखट टाकलं आणि याला कुटून घेतलं। आता तुम्ही म्हणाल यात साखर का टाकली, तर त्यात थोडंसं खट्ट मिठ्ठं टेस्ट येतो। आणि हे सगळं बारीक वाटलं आणि काढून ठेवलं। आणि इथं कांदा बारीक चिरून घेतला आणि गॅस पेटवलं आणि त्यावर ठेवली कढई। ही कढईत मग कढई गरम झाली की मग तेल टाकलं आणि तेल गरम झालं की मोहरी टाकल्या। मोहरी तडतडल्या की मग आपण यात जिरे टाकूया। मग जिरे थोडेसे लालसर झाले की मग आपण यात कांदा टाकायचा आहे आणि मग आपण लसूणचं पेस्ट बनवलं होतं ते टाकायचं। आणि यात मग मीठ, हळद आणि मग लाल तिखट टाकलं आणि याच पाठोपाठ काळं तिखट टाकलं आणि याला मिक्स करून घेतलं। हे बघा आता हे थोडंसं लालसर झालं की मग आपल्याला यात घालायचं पाणी। आणि हे पाणी मी 2 ग्लास घेतलं होतं आणि यात 2 पॅकेट मॅगी मसाला टाकायचा। मग आपल्याला मॅगी तोडून घ्यायची आहे आणि ह्याला एक उकळी आली की मग आपल्याला याला झाकून ठेवायचं आहे। हे अर्धं उकळलं की मग याला झाकून ठेवायचं। हे झाकून ठेवलं की थोड्या वेळाने लगेच काढायचं आहे। हे बघा आपली मॅगी रेडी आहे। हे बघा याच्यावर मस्त पैकी कोथिंबीर टाकली आणि हे सर्व करून घेतलं। आहा हा, किती मस्त मॅगी होती। एवढी मस्त मॅगी आमच्या घरात सगळ्यांना आवडली। आणि तुम्हाला पण हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि पेजला फॉलोसुद्धा करा। हे बघा माझं रिॲक्शन। बाय बाय।